नाशिकमधील ओंकारनगर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे उद्घाटन आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर पार पडले। आमदार राहुल ढिकले यांच्या हस्ते या मंदिराचे उद्घाटन करण्यात आले। या प्रसंगी माजी महापौर रंजना भानसी, अरुण पवार, गणेश गीते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। संपत मुंडे, शरद मालसाने, मिलिंद सैंदाने, दळवी तात्या, तुषार दयाळ, बाळासाहेब लवटे, काकड बाबा, शिंदे काका, सोनू बच्छाव, सचिन कोले, चव्हाण, पेटी मास्टर, सोनवणे, सर पुंडलिक आहेरे सर, कुट्यांना, रंजना बिरारी, बाळासाहेब मते, ओंकारनगर वाचनालयाचे ग्रंथपाल चिंतामण भाऊ, उगलमुगले आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद मालसाने, आभार मिलिंद सैंदाने यांनी केले। भाऊ, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहात। आम्ही या ठिकाणी ओंकारनगरचा मागच्या वेळेस मी भाषणात सांगितलं होतं, एका शब्द दिला निश्चितपणे या ठिकाणी शब्द पाळतात। आज आमच्या मागे 20 ते 25 वर्षापासून या लोकांनी आणि एक मताने सगळे आमच्या पाठीशी उभे राहिले, त्याबद्दल ओंकारनगर वासियांचे कुणाचे मी एकदा आभार मानते। या ठिकाणी निमित्ताने उपस्थित असलेले पंचवटी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमचे बंधू राहुल भाऊ ढिकले, व्यासपीठावर असलेले ज्येष्ठ नगरसेवक अरुणजी पवार, लोकार्पण सोहळ्याप्रसंगी या ठिकाणी उपस्थित असलेले आपले आमदार राहुल भाऊ ढिकले, माजी महापौर रंजनाताई भानसी, आपले महानगरपालिकेचे माजी गटनेते अरुणजी पवार, अमित घुगे, ज्ञानेश्वर काकड, सोमनाथ, त्यांनी प्रभागातल्या दोन्ही विठ्ठल मंदिरांना तिकडे अभ्यासिका आणि विठ्ठल मंदिर सभागृह असे 1.5 कोटी रुपये दिले आणि ओंकारनगरला इथं जागा कमी असल्यामुळे तिथे जागा मोठी होती, त्यामुळे या ठिकाणी 50 लाख रुपयाचा सभागृह मंडप त्यांनी या ठिकाणी दिला। मी प्रभागाच्या वतीने त्यांचे आभार मानतो आणि आपण सर्व या लोकार्पण सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो। थांबतो। वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज।